टॉसवर खूप काही निर्भर असतं. मी कौतुक करीन कुंभारवाडी बॉईज या संघाचं. आज त्यांचा खेळ मात्र चांगला राहिला आहे. एक सांघिक खेळ कसा करावा त्यांनी प्रदर्शन त्यांचं दाखवलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन मायादेवी कुसरून हा संघ मैदानामध्ये पहा. लक्षात घ्या, तुम्हाला लाईनअपची शिस्त पाळायची. खेळाडूंनी सकाळी शिवाजी द बॉस निश्चितच प्रत्येक टीमवर आणि या स्पर्धेवर लक्ष ठेवून असतात. वेलकम संकल्प, आपलं स्वागत आहे. उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना टॉप 4 मध्ये कोण होईल दाखल हे ठरवणार ही लढत. वेलकम संकल्प. ऋत्विक, आपलं देखील स्वागत आहे. ये बाळा, बसा तुम्ही. आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये ऋत्विक कुंभार आहेत. सामन्याला होते सुरुवात. सूरज शिंदे पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सचिन कुंभार त्यांच्या साथीला अजित कुंभार. प्लेज द कॉल. पहिला चेंडू. पहिली स्लिप देखील आहे सज्ज. आणि पहा, अगदी त्या मुक्या प्राण्याला देखील जय हनुमान चषक पाहिजे आहे. KP त्यांना देखील क्रिकेटची स्पर्धा एन्जॉय करायची असते. आज शनिवार रविवार फक्त आपण असतो मैदानात, ते आठवड्याचे 7 दिवस असतात. खेळपट्टीवरून ते अगदी प्रस्थान करत असताना वेलकम गेटच्या दिशेने पायफुटला जाऊन फक्त हलक्या हाताने चेंडूला ढक्कललाय गलीमध्ये. एक धाव मिळते. टीमची धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना टीम कुंभारवाडी बॉईज. नेक्स्ट मॅच अचानक 11 जिंती. अचानक 11 बनपुरी विपक्ष नवलाई जिंती. तुम्ही टीमचे कॅप्टन आपण या. टॉससाठी सज्ज राहा. नवलाई जिंती विपक्ष अचानक 11 बनपुरी. 2 संघ असतील इन ॲक्शनमध्ये. हलक्याताने फक्त ढकलण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्यांना धाव मिळणार नाहीये. आणि खासियत आहे अशाच प्रकारे सचिन कुंभार खेळत असतात संकल्प. कारण आज ज्या प्रकारे 2 सामने जिंकले कुंभारवाडी बॉईजने आणि चॅम्पियन मायादेवी कोसरून. चॅम्पियन हा शब्द आता वर्षभर अभिमानाने त्यांच्या संघाचं नाव घेताना घेतला जाईल. कारण पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी त्या संघाने जिंकली. ओव्हरपी चेंडूवर प्रहार केलाय. मिड विकेटला शतरक्षक अर्जुन पवार. चेंडू खाली, विकेटचं पतन. पहिला धक्का कुंभारवाडी बॉईज या संघाला. सचिन कुंभार बॅक टू द डगआउट. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी सूरज शिंदे यांची ओळख आहे. पहा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि उंची जास्त मिळाली, लांबी कमी. आमचं कॅमेरामॅन अभय ओमसा MTC म्हटलं की कॅमेरामॅनची खान आहे अक्षय शेठ म्हात्रे. 81-82 स्वतः कोणीगावचे सुपुत्र. आणि त्यांच्याकडे असे अजून किती कॅमेरामॅन असतील त्यांनाच माहीत. ट्रम्प कार्ड असतात त्यांच्याकडे. जसे कॅमेरामॅन एकापेक्षा एक. नवीन फलंदाज संकेत क्रमांक 3 वर आलेत. 3 षटकांची लढत, 1-1. फुललेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलकासा कट होतोय.
एसट्यांच्या मागे अक्षय शिंदे आपलं उर्वरित काम करत असताना विनायक शिंदे पहिल्या स्लिपला तैनात आहेत आणि अक्षय शिंदे एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये दोघे बंधू आहेत. आणि अशा प्रकारचे ज्यावेळेला बंधूंच्या जोडी तुम्हाला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक टीममध्ये पाहायला मिळतात, सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. फुललेंच्या चेंडूवर प्रहार केला अर्जुन पवार मिड विकेटला. आता चेंडू जाईल सीमा पार, खणखणीत कडक फटका. जय हनुमान चषक संकेत यांच्या बॅटमधून षटकार. मिड विकेटला अर्जुन पवार तैनात होते. आधीच्या चेंडूचा विचार केला तर चांगला चेंडू, परंतु हा फुललेंचा हाताळला आणि यासाठी या चेंडूसाठी तयार होते संकेत. 7 धावा फलकावर. विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. पंचांकडे अपील केली, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि पंच सांगतात की हा फलंदाज सुरक्षित आहे. पंच म्हणून संदीप पाटील सर, संतोष सिंग सर यांना आपण पाहतोय या सामन्यासाठी. आणि विशेष म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचा सामना. टीमची धावसंख्या धावफलकावर केपी 7 धावा. संकल्प आज सकाळपासून पहिला सामना जसा चालू झालाय, केपी पेन आणि बुक घेऊन बसलाय. एवढा वेळ कधी कॉलेज शाळेमध्ये देखील बसला नसेल सलग, तेवढा वेळ तो आज स्कोरिंग करतोय. एकही ब्रेक घेतला नाही आहे ना, तो या इथून उठला ना कुठे बाहेर गेला. कारण त्याला माहीत आहे आपल्या संघाचं आयोजन आहे, आपल्या गावाचं आयोजन आहे. टीमचा कॅप्टन शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडीचा. आणि मला वाटतं खेळाडूंनी सांगितलं आहे वाटतं कॅप्टनला की स्कोरिंग तू दिवसभर तुम्हालाच करायची आहे. येस, कोणी नाही आहे, परंतु षटक क्रमांक 2 अजय कुंभार आलेत. षटक क्रमांक 2 साठी अजय कुंभार यांनी पहिला चेंडू फिरवलाय, फटका फासलाय. अक्षय शिंदे चेंडू खाली, अजित कुंभार शून्यावर झेलबाद. आज ऋत्विकने देखील ही स्पर्धा एन्जॉय केली. सकाळपासून तो मैदानामध्ये आलाय तेव्हापासून मस्तपैकी एन्जॉय करतोय. आणि हे खूप महत्त्वाचं असतं की छोट्या खेळाडूंना तुम्ही मैदानामध्ये घेऊन या, कारण आताची छोटी मुलं फक्त मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. त्यांना मैदानामध्ये आणा, ते मैदानामध्ये एन्जॉय करतील, त्यांना देखील त्यांचं बालपण कळेल. कारण मैदानी खेळ खेळायलाच पाहिजेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत, संदीप कुंभार, जर्सी क्रमांक 10. आणि या विशेष म्हणजे समोर एक चॅम्पियन संघ आहे, बॅटिंग चांगली करावी लागेल त्यांना. चला मॅचला गती द्या, मॅचला स्पीडअप करा मित्रांनो. पहिला चेंडू लॉंगॉनला मुख्य व्यासपीठाच्या दिशेने 6 धावांसाठी कमालीचा फटका. दर्जेदार धावा मिळतील संदीप कुंभार यांना 6. जय हनुमान चषक षटकार. अशा फटक्यांची आवश्यकता आहे. हा पहा रिप्ले. पहिला चेंडू ज्यावेळेला तुम्ही मोठा फटका खेळता तुमचा आत्मविश्वास दिसतो. हा देखील चेंडू फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला कट होतोय. हा चेंडू चांगला फिरवला अजय कुंभार यांनी आणि यासाठी अजय कुंभार यांच्यावर संघाने विश्वास दाखवलाय. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते 2 गडी बाद 13. ऑफ ब्रेक चेंडू, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत अर्जुन पवार, प्रयत्न चांगला केला, अप्रतिम प्रयत्न, पण तो हाताला लागल्यानंतर चेंडू जाईल लॉंगॉन सीमा पार. 6 धावांसाठी. पहिल्या क्षणाला वाटलं की फटका फसलाय, परंतु उंची चांगली होती आणि लांबी देखील चांगली होती. लॉंगॉनला अर्जुन पवार प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना धावा मात्र रोखू शकले नाहीत, परंतु सर्वोत्तम प्रयत्न केलेत त्यांनी. खोदून काढण्याचा प्रयत्न पहा आपल्या स्वतःच्या फॉलोमध्ये अर्जुन अजय कुंभार अशा प्रकारचे प्रयत्न देत असतात. आणि मायादेवी कुसरून चॅम्पियन संघ आहे, प्रयत्न करत असतात नेहमी. स्पर्धा कोणती असू द्या, सामना कोणता असू द्या, पहिल्या असू द्या अथवा अंतिम, त्यांचे प्रयत्न लाजवाब असतात. टीमची धावसंख्या 19. 1 टू गो. ऑन साईडला फक्त चेंडूला दिशा दिली, नाराज आहेत स्वतःवर संदीप.
फटका खेळल्यानंतर एक आवाज आला त्यांच्या तोंडातून, अरे यार, कारण डीपला खेळायचा होता. स्क्वेअर लेगला चेंडू गेला फाईन लेगला. वेलकम टीम नवलाई स्पोर्ट जिंती. संतोष दादा, स्वागत आहे आपलं. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 षटका अखेर 2 गडी बाद 19. वेलकम सनी कंग. धूमची बाईक घेऊन आलेत सनी कंग. चला टॉससाठी सज्ज राहा. अचानक 11 नवलाई जिंती कॅप्टन. संकल्प हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण हा फक्त सामना नाही आहे, तर तुम्ही टॉप 4 मध्ये दाखल होणारी लढत आहे. आणि एक ही लढत जर तुम्ही जिंकाल तर एक करंडक येऊ शकतो तुमच्या गावामध्ये. मग कुंभारवाडी बॉईज असेल अथवा टीम माळ्यादेवी कुसरुंड असेल. कुसरुंडचा बुमरा आशिष खामकर स्लॉगवरचं षटक घेऊन आलेत. पहिला चेंडू हवेत खेळलाय. कॅच इज द कॉल. अर्जुन पवार डाऊन द बॉल. विकेटचं पतन. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण अर्जुन पवार यांचं सातत्याने आपण पाटण क्रिकेटमध्ये पाहिलंय आणि स्पर्धा त्यांनी देखील गाजवली क्षेत्ररक्षण करत असताना. उंची जास्त आणि या शरीराचं संतुलन पहा. ज्यावेळेला तुम्ही चेंडू खाली येता तुमच्या बॉडीचा बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो आणि तो मात्र पाय अगदी जमिनीला स्थिरावत असताना अर्जुन पवार. शेख, चला विनंती असेल टॉससाठी या. अचानक 11 विरुद्ध नवलाई जिंती संघ. दोन्ही कॅप्टन्स आपण तयार व्हायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 20-3 याच साठी स्लॉगवरचं षटक नेहमी हाताळत असतात आशिष खामकर. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. एक चिकी सिंगल हवी आहे आणि ती सिंगल देखील मिळेल. चित्याच्या चपळाईने 1-10 मात्र पूर्ण केली आहे. सचिन आणि त्यांच्या साथीला आहेत संदीप. एक उंचपुरे फलंदाज आणि मोठ्या फटक्यांसाठी कुंभारवाडी बॉईज या टीमसाठी सातत्याने त्यांची ओळख आहे आणि मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात, कारण 2 षटकार आले त्यांच्या बॅटमधून. हाफ टॅकर चेंडू बोल करण्याचा प्रयत्न. अपील केली आहे अक्षय शिंदे यांच्या माध्यमातून. अपीलमध्ये उत्साह जरूर आहे, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. त्यांना असं वाटलं की बॅटची कडा लागली, आवाज आला आणि पंच तत्पर आहेत निर्णय देण्यासाठी. डॉट बॉल. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झाला. या स्लॉग ओव्हरच्या 3 चेंडू अखेर 3 गडी बाद 21. 30-35 पर्यंत मजल मारावी लागेल कुंभारवाडी बॉईजला, तर मॅच रंगू शकते. ब्रेक हिट केलाय सूरज शिंदे. चेंडू खाली. विकेटचं पतन. महत्त्वाच्या सामन्यामध्ये या निराशाजनक कामगिरी करते कुंभारवाडी बॉईज. अशा प्रकारच्या सामन्यामध्ये तुम्हाला खेळ कुठेतरी चांगला करावा लागतो आणि या सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, कारण हा सामना जर तुम्ही जिंकला तर बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होण्याची संधी असते. उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. जय हनुमान चषक 2026. आपण अ गटातील कोणता संघ दाखल होईल अ गटातून ते ठरवणारी ही मॅच चॅम्पियन मायादेवी कुसुंड या सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण करते. फुटवरचा वापर केला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा मागे धावतोय. प्रयत्न चांगला केला. चेंडूवर पोहोचले नाही. 2 धावेचा प्रयत्न चालू आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे देखील करत असताना फलंदाज. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल अपयशी. फलंदाज धावबाद. या 2 धावा मिळतील, टीमच्या धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने 23 धावा.
23 धाव फलकावर. अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक आणि एक मोठा फटका 29 होऊ शकतात आणि 30चा टार्गेट चांगला होईल कदाचित या मॅचमध्ये. षटकार मारावा लागेल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, फुटवरचा वापर केला. फलंदाज यशची चित. अक्षय शिंदे यशांच्या मागे आपलं काम पूर्ण करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. पहिल्या डावाखेर 23-24 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम चॅम्पियन मायादेवी कुसरून 24 रन्स टू विन. चला टॉस करूया. चला विनंती असेल अचानक 11 विरुद्ध नवलाई जिंती. बोथ टीम कॅप्टन या लगेच आपण टॉस करूयात. येस अनिल काटकर साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातो. अचानक 11 विरुद्ध नवलाई जिंती या दोन संघाच्या दरम्यानचा टॉस इथे आपण करणार आहोत. पहिली मॅच आहे ब गटामधील. अचानक 11 भरपूर साऱ्या स्पर्धा या संघाने गाजवलेल्या आहेत. पाटण तालुक्याच्या असेल किंवा पाटण तालुक्याच्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळ पाहायला मिळतोय. कॉल कोण करेल? येस अचानक 11 संघ कॉल करेल. हेड असा कॉल आणि यस टेल. नवलाई स्पोर्ट्स नवलाई जिंती संघ टॉस जिंकलेला आहात. निर्णय काय असेल? फिल्डिंग समोर एक चांगला संघ आहे, तुमचाही संघ चांगला आहे. या वर्षीचा हंगाम, या वर्षीचा प्रभास आतापर्यंत कसा राहिलाय? यावर्षी तर 5 ट्रॉफ्या झाल्यात, त्यामुळे चांगलाच आहे. फर्स्ट टाइम आम्ही 5-6 हारलो होतो, त्याच्यानंतर आम्ही सलग कमबॅक केलं आहे 4-5 मध्ये, तर कॉन्फिडन्स चांगला आहे. आता समोरचाही संघ चांगला आहे. समोरच्या संघामधील कोणत्या बॅटरला लवकरात लवकर बाद करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल या मॅचमध्ये? आम्ही हर संडेला सर्वांना कधीही कोणाला मी कमी समजलंच नाही. आणि छोटा प्लेअर असं नाही की एखादा प्लेअरचं कोणाला नाव घ्या, सगळे प्लेअर कधीही या क्रिकेटमध्ये ना कोणी येऊन कधी गेम करू शकतो. त्याच्यामुळं सर्वांनाच आम्ही हर एक मॅच खेळतो आम्ही स्ट्रेंथ ठेवूनच खेळतो की नाही खेळायचं असं. अनेकांच्या जरूर नजरा लागलेल्या आहेत. पाटण तालुक्याचा वर्ल्ड कप येतोय, पाटण तालुका प्रीमियर लीग येते. या स्पर्धेबद्दल आणि पाटण तालुक्याच्या क्रिकेट असोसिएशनच्याबद्दल काय बोलाल? कसा हंगाम राहिला आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून? असोसिएशनचं तर बोललं तर आता आपल्या टॉपमध्येच आहे आपलं असोसिएशन. आणि सर्वच आपलंच काय तर बाकीचे तालुके पण वाट बघतात की यांची प्रीमियर लीग कधी होतात. धन्यवाद. टॉस झालाय, टॉस जिंकला तो म्हणजे नवलाई स्पोर्ट्स संघाने. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. अचानक 11 संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये, ऐकूयात लवसरांच्या बारीतून राहिलेली पुढील इनिंगची संपूर्ण कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच अविराज सर. KP विचार करशील तर फक्त धावांचं लक्ष पार करायचं 24, परंतु लो स्कोरिंग सामने नेहमी इंटरेस्टिंग होतात संकल्प. आणि क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या कमी आणि जास्त नसते. चांगली गोलंदाजी करावी लागेल कुंभारवाडी बॉईज या संघाला. यस, सामन्याला होते सुरुवात. 24 धावांचं लक्ष. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी सुरेश. समोर बॅटर विनायक शिंदे. विनायकांनी पहिला चेंडू पंच केला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला प्रयत्न, दुसऱ्या प्रयत्नात कॅच ड्रॉप. हा झेल नव्हता तर हा एक करंडक होता. हा सामना होता का येणारी वेळ सांगेल. काय देखील सोडला, एक धाव देखील गरज केल्या. धावांचा श्रीगणेश होत असताना टीम चॅम्पियन मायादेवी कोसरून. विनायक शिंदे यांचा झेल सुटलाय आणि नशिबाने देखील त्यांना साथ दिली आहे विनायक शिंदे यांना. दुसऱ्या बाजूला आहेत अर्जुन पवार. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड. दिशा खराब आहे का हे पाहायचंय. होय, दिशा खराब आहे. स्क्वेअर मारा. व्हाईट बॉल. बनपुरीचा गब्बर सनी कंग. एका हातामध्ये एक बॅट, दुसऱ्या हातामध्ये 2 बॅट. आता दोन्ही हातामधून 2 बॅट घेऊन ही स्टाईल आहे त्याची. कारण पाठचा आठवडा न विसरण्यासारखा राहिला अचानक येऊन बनपुरीला. लॉफ केला. डीपला मिड विकेट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर आता फक्त पाहतोय.
आणि त्याला आता बाहेरून चेंडू उचलून आणावा लागेल. 6 धावांसाठी दर्जेदार फटका, क्लासिकल. 6 धावांसाठी टीम चॅम्पियन माळादेवी कुसुंड संघाची धावसंख्या धाव फलकावर 8. 8 रन्स ऑन बोर्ड. अर्जुन पवार यांना जर तुम्ही पायावर चेंडू टाकाल ना तर ते दिवसभर तुम्हाला मारतील, कारण या खेळाडूची क्षमता प्रचंड मोठी आहे. शिवगर्जना स्पोर्ट्स मिरसवाडी गावचं आयोजन असं पाहिजे आयोजन. फक्त कॅप्टन आहे इथे स्टेजवर, बाकी या सगळे खेळाडू आपल्या कार्यक्रमामध्ये व्यस्त. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पुल केला, डीपला मिड विकेट आहे, त्याने प्रयत्न चांगला केला, वेगाने चेंडूवर आलेत, चेंडू अडवलाय, एका धावेवर समाधान मानावं लागेल. फेकी देखील चांगली आहे, बॅकअप आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. संकेत होते डीप मिड विकेटला. यासाठी आपण उल्लेख करतो की तुमचे प्रयत्न प्रामाणिक पाहिजेत. यश अपयश एकाच नाण्याच्या 2 बाजू, पण तुमचे प्रयत्न कसे करता ते खूप महत्त्वाचे. टीमची धावसंख्या धाव फलकावर पहिला षटक चालू असताना 9 धावा. ड्राईव्ह केलाय, लोअर फुलटो चेंडूवर क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवरून वेगाने आले, झेलची संधी, गुड कॅश ऑफ द क्वालिटी. आकाशाने डिप्लाय झेल, अप्रतिम, अविस्मरणीय, अद्भुत, असाधारण विकेटचं पतन. 7वा झेल या स्पर्धेचा टिपलाय आकाश यांनी. आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. लॉंगॉनला तैनात होते, आपल्या डाव्या बाजूला धावत गेले, 10 ते 12 पावलं, आणि काय वेगाने धावलेत. फक्त धावले नाहीत तर चेंडूवर नजर देखील ठेवली, आणि हे खूप महत्त्वाचं. ज्यावेळेला तुम्ही रनिंग कॅच पकडता. बाद झालेत विनायक शिंदे, आणि त्यांची जागा घेण्यासाठी मिस्टर KPL कुसरूंचा वंडर बॉय सूरज शिंदे मैदानामध्ये जात असताना. या खेळाडूची चर्चा पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये होते, कारण त्यांचा खेळ तसा राहतोय. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण चांगलं. आता सातारा प्रीमियर लीगमध्ये देखील ते खेळत असताना पाहायला मिळतील. PTPL मध्ये चॉईस खेळाडू आहेत K11 कलावती संघाचे. या बाबी महत्त्वाच्या असतात. मोरडा प्रीमियर लीगमध्ये आयकॉन खेळाडू, आणि कॅप्टनने एवढं चांगलं काम केलंय पहा. मोसंबी घेऊन आले, केळी घेऊन आले कॅप्टनसाठी. हे असे पाहिजेत सपोर्टर. मोसंबी आहेत, चिकू आहेत, पेरू देखील आणलेत कॅप्टनसाठी. कॅप्टनला एनर्जी पाहिजे. फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मिड ऑफचा मागे धावतोय, निर्जन स्थळी चेंडू पडलाय. 2 धावा इथे मिळतील सूरज शिंदे यांना. वेलकम प्रवीण भाऊ, आपलं स्वागत आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 11 धावा. महत्वाची विकेट इथे मिळते टीम कुंभारवाडी बॉईज या संघाला. सूरज शिंदे झेलबाद. ही विकेट हवी होती कुंभारवाडी बॉईजला, आणि ती विकेट मात्र मिळाली, म्हणजे आता सामना इथून चुरशीचा होईल या शंका नाहीये. आणि ज्या कामासाठी गोलंदाजी करण्यासाठी आले होते, टीमचा विश्वास मात्र इथे सार्थ ठरवलाय सुरेश यांनी. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद 11. कॅप्टनसाठी मोसंबी घेऊन आले, दाखवली आणि लगेच घेऊन गेले. KP हसतोय. वेलकम विवेक वरपे, स्वागत आहे आपलं. 1 साइड जिवायचा हार्ड हिटर बॅटर, तो संघ देखील इन ॲक्शन असेल. परंतु हा सामना पाहायला मजा येईल संकल्प, कारण 2 महत्त्वाचे विकेट घेतलेत. 11 धावा धाव फलकावर अजून करायचे आहेत. 12 चेंडूमध्ये फक्त धावा त्या 13. परंतु 12 मध्ये 13 करण्यासाठी टीम कशा प्रकारे माइंडसेटने बॅटिंग करते ते पाहायचं आहे. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे, मिड ऑफ द शतक चेंडू खाली, महत्वाची विकेट, कॅच पकडली जाते. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून उडाला होता, दुसऱ्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन. टीम चॅम्पियन मायादेवी कुसरुंड चुका करते, आणि या चुका कदाचित महागड्या ठरू शकतात. 3रा धक्का टीमला लागतोय. 11 धावा धाव फलकावर. वेलकम टीम वांग व्हॅली महीन, आपलं देखील स्वागत आहे.
संदीप कुंभार लॉंगॉनला आहेत तैनात आणि आपल्या संघाचा पाहत आत्मविश्वास कसा वाढवतात. कारण ना तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे ते 11 चेंडूमध्ये आणि हे खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या टीममध्ये एखादा तरी असा खेळाडू पाहिजे तो संघाला नेहमी चीअरअप करेल. मग तो बाउंड्री लाईनला असू द्या अथवा यष्टांच्या मागे अथवा 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. कारण आवाज खूप महत्त्वाचा असतो तुमच्या टीमला. पहा सातत्याने आवाज येतोय. फक्त 11 बॉल तुम्हाला सर्वोत्तम द्यायचे आहेत कारण समोर चॅम्पियन टीम आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चांगला टप्पा पड्यानंतर गरकन आतमध्ये येतोय. चांगला ऑफ ब्रेक गोलंदाजी करत असताना अर्चित कुंभार. कुंभारवाडी बॉईज मॅच सोडायला तयार नाहीये कारण त्यांना हा सामना जिंकायचा आहे. जय हनुमान चषक एक करंडक जिंकायचा आहे. मॅचला मजा येईल. लो स्कोरिंग सामना रंगतदार होणार या शंका नाहीये. 2 चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये. तिसरा चेंडू, हा देखील चेंडू हाफ ट्रॅकर होता. कट करण्याचा प्रयत्न, फुटबॉलचा वापर होत नाहीये. नाराज असतील समर्थक टीम चॅम्पियन माळेदेवी कुसरूंचे. सूरज शिंदे महत्वाची विकेट होती, ती विकेट मिळाली. तिथे सामना आता पूर्णपणे बदललाय. सामना इथून कुंभारवाडीला देखील जाईल, सामना कुसरूंला देखील जाईल. अद्याप गरज आहे 13 धावांची. चेंडूंचा खेळ बाकी आहे 9-13. एक मोठा फटका मॅच खुली करू शकतो. तो फटका खेळावा लागेल बॅटर अर्जुन मोहिते यांना. फ्रंटफुट लावून पंच केलाय. कवच शतरक्षक आहे. चेंडू खाली, कॅच ड्रॉप. एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. कॅच देखील सोडली. 2 धावा देखील खर्च केल्यात. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, लॉस द मॅचेस. हे क्रिकेटचं सोपं समीकरण पहा. 2 धावा देखील खर्च केल्या. झेल देखील सुटला. हा झेल खूप महत्वाचा होता. 8 चेंडू, आता 11ची गरज आहे. हा सामना कुठे जाईल हे पाहिजे. 1-1 धाव महत्वाची आहे. 1-1 चेंडू महत्वाचा आहे. 1-1 झेल महत्वाचा आहे. परंतु सामना सोडून चालणार नाही कुंभारवाडी बॉईजला. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नसतो, फक्त तुमची मनस्थिती बदलायला पाहिजे आणि इथून परिस्थिती कुठल्या संघाची बदलेल. 8-11 मॅच ऑन. लोअर फुलटो चेंडू ड्राईव्ह केलाय. शतरक्षक आहे. लॉंग ऑफला तैनात. विकेटचं पतन. अप्रतिम झेल टिपलाय. 7 चेंडू 11 धावा. सामना संपला नाहीये अजून. कुठेही जाऊ नका. अजय कुंभार आलेत. 7 चेंडू 11 धावा. या सामन्यातील सर्वाधिक महत्वाचा चेंडू आहे हा संकल्प. एक मोठा फटका चॅम्पियन मायादेवी कुसरूंसाठी सामना खुला होऊ शकतो. एक चांगला चेंडू टाकायचा आहे अजित कुंभार. हाफ टाका चेंडू पंच केलाय. मिड ऑफच्या सगळ्या हातामध्ये. पुन्हा एक विकेट मिळतोय अजित कुंभार यांना. या षटकामध्ये त्यांनी धक्के दिले. टीम चॅम्पियन मायादेवी कुसरूंला 3. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद 13. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. यासाठी क्रिकेटचा खेळ का तुम्हाला आवडतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट हा भारी भक्कम अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही होईल याचा नेम नाहीये. 6-11चं समीकरण. अक्षय शिंदे आलेत आणि त्यांच्या साथीला आहेत शैलेश शिंदे. परंतु चॅम्पियन उगाच म्हटलं जात नाही या चॅम्पियन मायादेवी कुसरूंला. हा संघ लढणार, फाईट करणार, लढेल यात शंका नाहीये. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज. 6-11चं समीकरण. सचिनवर दाखवलाय विश्वास. त्यांना सांगितलंय की तुम्ही गोलंदाजी करू शकता, अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि दुसऱ्या बाजूला शैलेश शिंदे, अक्षय शिंदे ही भरवशाची. अक्षय शिंदे क्रमांक 7 वर आले त्या सामन्यामध्ये बॅटिंगसाठी आणि कुसरून प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू आघाडीला खेळतो. म्हणजे त्याची बॅटिंग स्ट्रॉंग पा किती, बॅटिंग लाईनअप किती स्ट्रॉंग आहे. 6-11 एका बाजूला टीम कुसरून, एका बाजूला कुंभारवाडी. मॅच ऑन. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. फुल लेनचा चेंडू चुकी केली आहे आणि ज्या दिशेला डगआउट आहे आपल्या मायादेवी कुसरूंचा. शैलेश शिंदे या सामन्यामध्ये ठोकतायत निर्णय क्षणाला.
दर्जेदार धमाकेदार दमदार षटकार. 5 चेंडू आता करायच्यात विजयासाठी. 5 धावा. सामना संपला नाही अजून देखील. थांबा, कुठेही जाऊ नका. 1 विकेट टीम कुंभारवाडी बॉईजला मॅचमध्ये घेऊन येऊ शकते. शॉटआर्म जॅक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट डीपला. चांगला प्रयत्न केला. 1 धाव पुढे गेला. दोन्हीचा प्रयत्न चालू आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या आतमधून गेला. चुकी केली मी म्हणेन. बॅकअप नाहीये. बाय 2 गेट 1 फ्री आहे का हे पाहिजे. 2 धावा तर घेतल्यात. आता दोन्ही पंच तपासील, शहानिशा करतील. पण तो मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने जो वर्तुळाच्या आतमध्ये होता ना त्यांनी चुकी केली. केपी जर चेंडूला हात लावला नसता तर डीपला प्रोटेक्शन होतं. 1 धावी ते वाचले असते कदाचित. यस, 2 धावा. बाय 2 गेट 1 फ्री. 3 धावा. 3 धावा आल्या म्हणजे आता सामना खुला झालाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली. 22. 4 चेंडू 2 धावांची गरज. क्रिकेटमध्ये चमत्कार होतात. इथून देखील सामन्यामध्ये एखादा चमत्कार होईल का. संकल्प तर उठून गेला, कारण त्याला माहित आहे आता काय आपला संघ. कॅच इज द कॉल. जेलची संधी, महत्वाची विकेट मिळू शकते. कॅच ड्रॉप. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हा सामना सोडला. कॅच देखील सोडले. 2 जेल सुटले या मॅच मध्ये. टीम कुंभारवाडी बॉईज आणि चॅम्पियन मायादेवी कुसुंड सारख्या चॅम्पियन संघाला जर तुम्ही अशा संधी द्याल तर ते तुमच्या किटबॅग भरण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतील. अभिनंदन टीम चॅम्पियन मायादेवी कुसरुंड. हार्डलक बॅडलक कुंभारवाडी बॉईज. तुम्ही ज्या प्रकारे खेळ केलात मित्रांनो तो खूप वाखण्याजोगा होता. कारण एखादा संघ ज्यावेळेला अशा प्रकारचा खेळ करतो ना त्यावेळेला मात्र टीम चा आत्मविश्वास पूर्णपणे धुणावतो. आणि कुंभारवाडी बॉईज संघाने या कौतुक करावं लागेल. त्यांनी ज्या प्रकारे खेळ केला आणि विशेष म्हणजे चॅम्पियन मायादेवी कुसरुंड सारख्या मातबर संघाला झुंज दिली. जर ते 2 झेल पकडले असते, मिसफिल्ड झाल्या नसत्या तर कदाचित चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नसतं मित्रांनो. कॅचेस खूप महत्त्वाचे असतात आणि या सुटलेल्या झेलचा फायदा टीम चॅम्पियन मायादेवी कुसरुंडने ज्या प्रकारे घेतला. वेल प्लेड. अभिनंदन. मायादेवीच्या नावानं सांग मला बोलून पहा. हा संघ सेलिब्रेशन करतोय. चॅम्पियन मायादेवी कुसरुंड संघ जय हनुमान चषक टॉप 4 मध्ये दाखल होणारा अ गटातून पहिला संघ ठरतोय. अभिनंदन. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच शैलेश शिंदे. त्यांनी संघ संकटात असताना ज्या प्रकारे बॅटिंग केली ना ती मात्र संघाला टॉप 4 मध्ये घेऊन जाण्यासाठी पुरेशी होती. यस क्या शैलेश शिंदे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजामध्ये केला जाईल बदल. विराज सरांना आपण ऐकूया. धन्यवाद. काय मॅच झाली आहे. अक्षरशः कॅचेस ड्रॉप आणि कॅचेस ड्रॉप नंतर हा सामना कुसरुंड संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळाला. महत्त्वाच्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण खेळ बॅटिंगमध्ये केला शैलेशच्या माध्यमातून. आणि या मॅचचा हिरो विनंती असेल अचानक 11 विरुद्ध नवलाई जिंती या दोन्ही संघांना विनंती असेल आपण चला. नवलाई जिंती संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये स्वीकारलेला. विनंती असेल नवलाई जिंती स्पोर्ट्स आपण लगेच क्षेत्ररक्षण लाभायचं आहे. अचानक जिंती संघ बॅटिंगसाठी सज्ज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला वेळ कमी आहे. विनंती असेल प्लीज. चला विनंती असेल नवलाई स्पोर्ट्स जिंती संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा.